नमस्कार मित्रांनो, आज जिप्सीच्या पिल्लांचा 5वा दिवस आहे। तर आपल्याकडे जिप्सीची एक मुलगी मी वाढवलेली, तिचं नाव मॉली होतं, तिची सुद्धा डिलिव्हरी झालेली आहे आज। थोडं त्याच्यामुळे काम आहे, मी तुम्हाला तिची डिलिव्हरी रूम दाखवतो। खूप घाण झालेली आहे, तर ती मला स्वच्छ करायला लागणार आहे। तर तुम्हाला मी जिप्सीची आज 5 दिवसाची पिल्लं दाखवतो। 5 डेज मस्तपैकी दूध पित आहेत ते। थोडंसं काम आहे, तुम्हाला मी पॉज करत करत व्हिडिओ दाखवतो, ठीक आहे? ओके। तर हे पिल्लांचा 5वा दिवस आहे। बल्ब कंपल्सरी, काल रूम स्वच्छ केलेली आहे। ही सगळी मोठी रूम आहे, काय अडचण नाही। तर हा तिचा आज पिल्लांचा 5वा दिवस आहे। मस्तपैकी पिल्लं दूध पित आहेत। बाकीचे डॉग्स जरा ओरडत आहेत, कारण नवीन 1 लिटर झालेला आहे। तुम्हाला मी मॉलीचं लिटर दाखवतो, ठीक आहे? तर हे असे ब्लॅक कलरचे सर्व पप्पी झालेत, त्यांना मी एका टप्प्यात काढले आणि त्याच्यात एक शॉल लावलेली आहे। असे उन्हाला ठेवलेले आहेत पप्पीज। थोडी तिची डिलिव्हरी झाल्यामुळं ती जरा व्हायचं खूप घाण झालेली आहे। हिचं नाव मॉली आहे। ही जिप्सीचीच मुलगी आहे। जॅक आणि जिप्सीचा जॅक म्हणून एक मायक्रो डॉग होता छानपैकी। तर थोडं यांचं साफसफाई मला करायची, खूप घाण होती अशी। ती रूम मला फिनेल वगैरे टाकून स्वच्छ धुवून घ्यायचे। तर उन्हाला पप्पीज ठेवले। फिमेलला पण खूप घाण झाली। तर मी तुम्हाला ब्लॅक कॅनलमधला सगळा सेटअप दाखवलेला आहे, बघू शकता तुम्ही। खूप सुंदर असे पप्पीज झालेले आहेत ब्लॅक कलरचे। थोडे पॉज करून मी तुम्हाला बाहेर उन्हाला ठेवले बी दाखवतो। याच्यात 3 मेल आणि 6 फिमेल आहेत। ज्यांना कोणाला ब्लॅक कलर आवडतो लॅब्राडॉरमध्ये, तर असे लोक माझ्याकडं बुकिंग करू शकता। बुकिंग ओपन आहे कायम 35 डेजचे। 40 दिवसापर्यंत आपण पिल्लं सेल करतो पूर्ण फूड झाल्यानंतर। जरा ही पण उन्हाला बसली। व्हिडिओ पॉज करतो, थोडं स्वच्छता केल्यानंतर परत एक व्हिडिओ सेंड करतो। तर हे अशी पाईप लावून सगळं धुवून घ्यायचं चालू आहे। थोडं फिनेल टाकायचं आहे, बादली केलेली आहे। तुम्हाला फिनेल कोणतं टाकायचं ते पण दाखवतो। तर मी हे सनीचं फिनेल यूज करतो। बादलीत पाणी घेऊन थोडं असं टाकायचं आहे पाण्यात। फिनेलनं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। स्वच्छता महत्त्वाची आहे आफ्टर डिलिव्हरी। आता ही किती रूम घाण झाली बघा, आणि खूप ब्लड वगैरे तिचं पडलेलं आहे, घाण झालेली आहे पिल्लांची। स्वच्छता, कारण कोणत्याही प्रकारचं इन्फेक्शन होऊ नये पिल्लांना, अशी स्वच्छतेची काळजी घेतली जाते भरपूर। स्वच्छ करूनच काय असेल ते। थोडं मी आता हे जरा घासाघाशी करायची, सगळे स्टाईल खराब झालेली आहेत। त्या बाजूला एक डिलिव्हरी रूम आहे आणि ह्या बाजूला एक आहे, सेम आहे डिलिव्हरी रूम। कारण आपल्याकडे कधी कधी 1 लिटर होतं आहे, कधी 2 लिटर होतात, ठीक आहे? तर ही जरा वेळेस स्वच्छता करून घेतो मी, आणि नंतर पिल्लांचा एक व्हिडिओ ह्याच्यातच दाखवतो तुम्हाला। त्यांना हे असं एखादं ब्लँकेट वगैरे आपल्याला ठेवायचं आहे त्यांच्या खाली। थंडीचे दिवस आहेत, इथे एखादा बल्ब लावायचा, बल्ब कंपल्सरी लावायचे आपल्याला। थोडं ही घाण झाली, ही स्वच्छ करून घेतो, व्हिडिओ पॉज करतो आणि लगेच दुसरी व्हिडिओ होईल चालू याच्यातच। तर मित्रांनो, डिलिव्हरी रूम धुवून फिनेलनं स्वच्छ केलेली आहे मी। खूप सुंदर अशी स्वच्छता लागते मला पिल्लांसाठी। पिल्लं झाल्यानंतर स्वच्छता मी करतो भरपूर। स्वच्छ ठिकाणी ठेवायचे म्हणजे कोणतंही इन्फेक्शन होत नाही। तर ही अशी आता थोडी जरा ओली आहे ती फरशी, ती जरा वाळल्यानंतर मग आपण पिल्लांना आणि पिल्लांची आई तुम्हाला दाखवतो। खूप अशी हेल्दी अशी पिल्लं झालेली आहेत, ब्लॅक कलरमध्ये झाले आहेत मॉलीला। तर सगळं आता झालेलं आहे मित्रांनो, स्वच्छता झालेली आहे आणि पिल्लं सगळी दूध पित आहेत। फिमेलची डिलिव्हरी झाल्यानंतर थोडी ती अशक्त होती। ही मॉली आहे। तर असा आजचा दिवस पूर्ण ह्याच्यातच गेला। ब्लॅक कलरचे पप्पीज झालेत, खूप सुंदर असे पप्पीज आहेत। ही मॉली आहे आणि ही थोडी घाण झालेली खूप, पण हिला लगेच मी धुणार नाही आहे। डिलिव्हरी झाल्यानंतर लगेच धुवायचा नसतो डॉग, ठीक आहे? तर तुम्ही सगळा शेड्यूल बघितला। खूप काम असते, ब्रीडिंग करणं पण काय एवढं सोपं नाही आहे। आणि आजचा व्हिडिओ आता मी इथंच थांबवतो।
जिप्सीच्या पिल्लांचा 5वा दिवस आहे आणि मॉलीच्या पिल्लांचा आज पहिला दिवस आहे. तर दोन्हीच्या मिळून मी व्हिडिओ रोज सेंड करणार आहे. रोजचं काम कसं असतंय ब्रीडिंगचं. ही मॉली आहे, जिप्सीचीच पोरगी आहे. मॉली हे इकडे बघ. खूप सुंदर अशी फिमेल आहे. हिची पण हेड साईज खूप सुंदर आहे, तुम्ही बघू शकता. क्वालिटीमध्ये नो कॉम्प्रोमाइज, ओरिजिनल असे सर्व डॉग आहेत. जर तुम्हाला पीस घ्यायचे असतील लॅब्राडोरचे तर तुम्ही माझा नंबर दिलेला आहे खाली डिस्क्रिप्शनमध्ये, तुम्ही तिथून मला बुकिंग वगैरे करू शकता. खूप सुंदर अशी फिमेल आहे, तुम्ही हेड साईज बघू शकता. आता ती जिप्सीचीच मी ठेवलेली आहे एक फिमेल. कोणताही डॉग मी मोठा घेत नाही, काय असेल ते पिल्लू असल्यापासूनच सांभाळतो. तुम्हाला मी आता आजचा व्हिडिओ इथंच संपवतो. ठीक आहे, ओके. जय हिंद, जय महाराष्ट्र.